राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे आता 101 कोटींच्या जुना नोटा ज्या आहेत त्या पडून आहेत. 500 आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत आणि त्यामुळे बँका आर्थिक अडचणीमध्ये सापडल्यात. यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या जुन्या नोटा आहेत आणि त्यामध्ये पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटी पडून आहेत. पुण्यामध्ये 22.25 कोटी नोटा. कोणत्या जिल्हा बँकेमध्ये किती जुन्या नोटा आहेत आपण ते बघतोय. सांगलीमध्ये 14.72 कोटी. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर वर्ध्यात 0.79 कोटी. नागपूरमध्ये 5.3 कोटी. तर अहमदनगरमध्ये 11.60 कोटी. कोल्हापुरात 25.28 कोटी. नाशिकमध्ये 21.32 कोटी.